राधिका, यांना हात नेला त्याला खूप वेळ झाला ग आता. डॉक्टर अजून कसे आले नाहीत बाहेर. यांचं काही बरं वाईट नाही हो नानीजी, काही होणार नाही नानाजींना. अहो एकदमच ठीक असतील. असं काऊन बोलून राहिले? आपल्या नानाजींनी कोणाचं काही वाईट केलंय का? मग त्यांचं वाईट काऊन होईल? आणि आपल्या सगळ्यांच्या सदिच्छा आहेतच की त्यांच्या पाठीशी, हो ना? पण राधिका, मला खूप भीती वाटते ग. नानीजी, बायकोच्या गळ्यातलं मंगळसूत्र म्हणजे तिचा विश्वास असते, नवऱ्यावरचा विश्वास. आणि जोवर तो शाबूत आहे तोवर कुठलंही संकट, कुठलीही परिस्थिती त्याला तिच्यापासून दूर नाही करू शकत. एक्सक्यूज मी, मिस्टर दामलेंच्या नातेवाईकांपैकी कोणी आहे का? त्यांची मुलगी किंवा मुलगा वगैरे? का नाही डॉक्टर, ऍक्च्युअली काय आहे ना, मी आहे. तुम्ही कोण? मी त्यांची मुलगी. हे बघा, कंडिशन थोडी क्रिटिकल आहे. त्यांना अटॅक येऊन गेलेला आहे आणि ECG मध्येही थोडी व्हेरिएशन्स आहेत. तर आपल्याला ताबडतोब ऑपरेशन करायला लागेल. डॉक्टर लवकर म्हणजे किती लवकर? लगेच, ॲज अर्ली एज पॉसिबल. करा ना मग डॉक्टर साहेब, वाट कशाची पाहून राहिले? त्यांना वाचवण्यासाठी जे काही करायचं ते सगळं करा. हो, पण ऑपरेशनसाठी खर्च लागेल ना. किती? साधारण 4-1 लाख तरी खर्च होईल. पण डॉक्टर साहेब, माझा मुलगा आणि सून इथे नाही येतो. ॲटलिस्ट 1.5 लाख रुपये तुम्ही डिपॉझिट करा, म्हणजे ऑपरेशनच्या प्रोसिजरला सुरुवात करता येईल. मला वाटतं पंकज आणि समिधा येईपर्यंत आपण थांबावं. कायचे काही बोलून राहिलं तुम्ही तर काकू? डॉक्टर म्हटले ना आता लवकर ऑपरेशन करायला लागेल म्हणून. पण राधिका, पंकजला हे कळवायला तर हवं. हे बघा, तुम्ही डिस्कशन करत बसू नका. पेशंटचे मेडिक्लेम असेल तर तेही आम्हाला चालेल. पण मेडिक्लेम बद्दल सुद्धा यांना आणि पंकजला सगळं माहिती आहे. जे काय करायचं ते लवकर करा. आपल्याकडे वेळ फार कमी आहे. इट्स अन इमर्जन्सी. राधिका, पंकजला आणि समिधाला परत फोन लागतोय का बघ ना. आता तरी लागेल. लागला का ग फोन? नानीजी, फोन नाही लागून राहिला. नानीजी, बसा बरं इथे. बसा तुम्ही, शांत व्हा. कशी शांत हो सांग? 36 वर्षाचा संसार आहे आमचा. एक क्षणभर सुद्धा त्यांच्यापासून वेगळी राहिले नाहीये मी. लग्नात दिलेलं वचन पाळलं यांनी. तसुबरही प्रेम कमी होऊ दिलं नाही. भांडणं व्हायचीच ग, पण ती प्रेमाची असायची. खरंय ह्या म्हणतायत ते, तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना, असं आमच्या वेळचं प्रेम. भांडणात सुद्धा आपलेपणा असायचा. ती कधी रुसून बसली ना, मला अजून त्रास होतो. आणि मला जर कधी राग आला तर हिला खूप काळजी वाटते. राधिका, तुमच्या पिढीचं सगळंच बदलत चाललंय. नाही महाजनी काका, असं तुम्हाला वाटते. नवरा बायकोचं नातं कालही तसंच होतं आणि आजही तसंच आहे. विश्वासाचं, जो काकूंचा तुमच्यावरती आहे, नानींचा नानांवरती आहे, आणि माझा माझ्या नवऱ्यावरती आहे. हा विश्वासच संकटाच्या काळात आपल्याला शक्ती देतो, संकटांशी लढायची. आता पा, नानाजी एवढ्या मोठ्या संकटातनं बाहेर येऊन राहिले का? तर नानीजींचा विश्वास आहे म्हणून. खरं बोललीस पोरी. नानीजी, तुम्हाला एक सांगू का? आपले नानाजी नक्की बरे होते.
काय यार, सारखं सारखं त्याच रेस्टॉरंट मध्ये का आणतोस तुम्हाला? तुम्हाला प्रॉमिस केलं होतंस ना प्रमोशन नंतर मला 5 स्टार मध्ये नेणार आहेस, युरोप टूरला नेणार आहेस. कधी करणार आहेस ते सगळं? हो अगं नाही कुठे म्हणालोय, जाऊ की आपण, पण सध्या नको ना. का? आय टोल्ड यू ना, जरा प्रॉब्लेम आहे सध्या. सो ए काय, आता प्रमोशन झालं ना तुझं, आता कसला प्रॉब्लेम आहे यार? शी, तू ना कधी कधी ना तुझ्या बायको सारखाच वागतो माहितीये तुला. टिपिकल मिडल क्लास. गॅरी, इतक्या मोठ्या पोस्टवर असून सुद्धा 5 स्टारला जायला विचार करतोस तू? अगं जाऊया ना आपण, प्रॉमिस. हो असंच म्हणतोस तू? खरंच, पण आता इथे थांबूया का? चालेल तुला प्लीज? या. थँक्यू. गरम आहे, तू खाऊ घाल. अगं आता इथे ऑब्विसली. कम ऑन यार, आय एम युअर बेबी ना. गरम आहे अजून. हॅलो. सेल्फी काढूया प्लीज प्लीज. हा. What is more sizzling? This sizzler or our chemistry? Yeah. Perfect ना? काय झालं डॉक्टर, सगळं ठीक आहे ना? सगळं एकदम ओके. ऑपरेशन सक्सेसफुल झालंय. पेशंट इज ॲब्सोल्युटली ऑल राईट. महाराजांची कृपा. बघितलं ना नानाजी, मी म्हटलं होतं ना तुम्हाला की आपल्या नानाजींना काहीच होणार नाही म्हणून. डॉक्टर थँक्यू हा, तुमच्यामुळे आमच्या नानाजींचा जीव वाचला. अहो हे तर माझं कर्तव्यच होतं. सॉरी हा, मगाशी मी तुम्हाला पैशांबद्दल बोललो, पण काय करणार, आमचा पण नाईलाज आहे. हॉस्पिटलचे चार्जेस भरल्याशिवाय आम्ही काही करू शकत नाही. नाही इट्स ओके. शेवटी प्रोटोकॉल्स फॉलो करायला लागतात. बाकीचे पैसे फायनल हिशोब डिस्चार्जच्या वेळेला होतो, तेव्हा पैसे भरलेत तरी चालतील. ओके. डॉक्टर, मी यांना एकदा बघू शकते? हो हो बघू शकता, पण सगळ्यांनी गर्दी करू नका. शक्यतो 2-3 जा. ओके. थँक्यू डॉक्टर. चला नानीजी. पाहिलंस आता कसे शांत झोपले. मगाशी त्यांची अवस्था बघितली तेव्हा वाटलं होतं की आता सगळं संपलंय म्हणून. नानीजी, अशी संपासंपीची भाषा काऊन करून राहिले? आता ठीक आहे ना सगळं? चला आता नानाजींना आराम करू द्या. चला बरं. यांचा जीव वाचवण्यासाठी तू तुझ्या सोन्याच्या बांगड्या गहाण ठेवल्या. तुझ्या त्या बांगड्या विकायला जाताना मला विचारणं हे सुद्धा तुझं कर्तव्यच होतं. त्यावेळेला दुसरा पर्यायच नव्हता ना. तू काय ठेका घेतलाय सगळ्यांचा? अरे बायकोला कसं ठेवलं पाहिजे, असं खमक पाहिजे नवऱ्यानं. उठ म्हणलं की उठ, बस म्हणलं की बस.